ठीक आहे. ओके. कुठपर्यंत झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी कोण कोण नव्हते? आज कोण पहिल्यांदा लेक्चर करून राहिले? काहून तुम्ही कुठे गेलते त्या दिवशी? शनिवारची सुट्टी घेतली होती का? चलो, त्या दिवशी आपण ना चॅप्टर चालू केलं होतं अल्फा न्यूमरिक सिरीज. त्याच्यात नंबर सिरीज बी आली, त्याच्यात अल्फाबेटची बी सिरीज आली. ठीक आहे, दोन्ही चॅप्टर वेगळे वेगळे शिकण्यापेक्षा एकत्र शिकू, एकाच ह्याच्यात कामात येते. या चॅप्टरवर जास्त येते. जर आता सरळ सेवेचा जर पॅटर्न पाहिला, आता जे येणारी परीक्षा आहे महिला बाल विकासची, तर तुम्हाला रिझनिंग त्याच्यात सगळ्यात जास्त पाहायला भेटतात. जसं मार्च महिन्यात महिला बाल विकासचा पेपर झाला होता, तेव्हा मार्च महिन्यात जेव्हा महिला बाल विकासचा पेपर झाला होता, तेव्हा त्याच्यात मॅथ्स काहीच नव्हतं, फक्त 25 प्रश्न रिझनिंगचे होते. त्याचं पॅटर्न मी तुम्हाला त्या दिवशी समजून सांगितलं होतं का अभ्यास कायचा करायचा, कोणते विषय आउट ऑफ मार्क देते. ठीक आहे, मराठी मॅथ रिझनिंग चांगलं करा, आउट ऑफ मार्क देते. त्यानंतर इंग्लिश दिला तर ठीक आहे, नाहीतर जीएस देते. जीएस साठी मी तुम्हाला सांगितलं का जे झालेले पेपर आहे ते पेपर पहा, किंवा त्याचा जो पेपर पॅटर्न आहे त्यानुसार अभ्यास करा. अल्फान्यूमरिक सिरीज मध्ये आता जो पेपर झाला धर्मदायचा, त्याच्यात ह्या एकाच चॅप्टरवर 18 प्रश्न होते. 18 प्रश्न याच्यावर होते. बाकीचे उरलेले 5-6 जे प्रश्न आहे ते वेगवेगळ्या चॅप्टरवर, त्याच्यातही सोपे सोपे चॅप्टर होते. त्याच्यामुळं मराठी आणि रिझनिंग आणि मॅथ हे 3 विषय आउट ऑफ मार्क देतील. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस जास्त करायची. एक दिवस मराठी, एक दिवस रिझनिंग असं करा, किंवा एक दिवस केल्यानं लक्षात नाही राहत, 3 दिवस मराठी, 3 दिवस रिझनिंग असं मी तुम्ही करू शकता. डिपेंड करते का तुम्ही किती याच्यात करता, म्हणजे किती प्रश्न एका दिवशी सॉल्व्ह करता. एका दिवशी किती पेजेस वाचू शकता तुम्ही? 30? मागून पुढून 30 का फक्त एक पेज असा 30? एक पेज असा 30 म्हणजे मागून पुढून 60 झाले एका तासात. एका तासात 30. हा, एका दिवसात किती वाजता मग? पण एका तासात किती वाचू शकता? म्हणजे जर तुम्ही ना आता भूगोल वाचायला सुरुवात केली आहे, तुम्ही जर भूगोल वाचून राहिले, महाराष्ट्राचा भूगोल चालू केलेला आहे, तर आता तुम्ही त्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकता. जर तुम्ही ना महाराष्ट्राचा भूगोल चालू केला, पहिला चॅप्टर आहे अक्षांश रेखांश, तिथून तुम्ही चालू केले, मग तुम्ही एका तासात किती पेजेस वाचू शकता? 25 ते 30. म्हणजे मागून पुढून का फक्त सिंगल पेज? मागून पुढून 30 पेजेस म्हणजे ते 15 पेजेस झाले. 15 पेजेस झाले ना. आता हा पुस्तक आहे, याचा हा एक भाग आहे, हा एक पेज, हा एक पेज म्हणला तर इकडून दोन्ही साईडून येते, असे 30. बरोबर आहे, म्हणजे 60 पानं झाले. नाही, हो, असे 30 जर पकडले तर मागून पुढून 60 झाले. ठीक आहे, असो, तो आता विषय नाही, तुम्ही प्रॅक्टिस करत चला. आता होमवर्क काय एका पेजेसचं? ठीक आहे. मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. सचिन ढवळेचं पुस्तक घ्या. एक आपले 2 छोटे छोटे पुस्तकं आले आहे. हे वाला काही चांगलं आहे. नाही, हे जगाचा भूगोल वाटते. 2 पुस्तकं खाली आहे मॅथ रिजनिंगची, त्यात तुम्हाला फक्त प्रश्न दिले आहेत. मॅथ रिजनिंगचा अभ्यास करत असताना उत्तर दिलं असेल तर फक्त उत्तर वाचायचं नाही, सोडून पहायचं उत्तर कसे येते. शॉर्टकट स्वतःला डेव्हलप करता येते. ठीक आहे, पण केव्हा? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत आहे तेव्हा. जर प्रॅक्टिस जास्त असेल तर स्वतःच्याही काही ट्रिक्स काढता येते का उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं. हे तुम्हाला मी जेव्हा सिलेबस संपायला येते तेव्हा सांगेन का प्रत्येक चॅप्टरवर आहे का उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं. प्रत्येकच प्रश्न सोडवत बसायचा नाही, 100 पैकी 100 प्रश्न कुणालाच येत नाही. ठीक आहे, तर आपण ना त्या दिवशी पाहिली होती एबीसीडी, हे लिहिले, 1 ते 30 पर्यंत वर्ग लिहिले, 1 ते 30 पर्यंत पाढे लिहिले, पक्क हो झाले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगितली होती एबीसीडी कशी पाठ करायची सांगितलं होतं. हे सांगितलं, एच्या खाली झेड, बीच्या खाली वाय, सीच्या खाली एक्स, डीच्या खाली डब्ल्यू, ईच्या खाली व्ही, एफच्या खाली यू, जीच्या खाली टी, एचच्या खाली एस, आयच्या खाली आर, जेच्या खाली क्यू, केच्या खाली पी, एलच्या खाली ओ आणि एमच्या खाली का एन. मग तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवायचं असलं तर आझाद लक्षात ठेवा, म्हणजे याच्या खाली झेड येते. आझाद नावाचा एक बॉय होता,
तो क्रेक्स खाता खाता ड्यू प्यायचा. ड्यू पेता पेता एक दिवस तो इव्हिनिंगली पिक्चर पाहायला गेलं. पिक्चरचं नाव काय होतं? फालतू. त्याला विचारलं पिक्चर कसं होतं, तर तो म्हणे पिक्चर ग्रेट होतं. ग्रेट पिक्चर पाहिल्यानंतर तो घरी आला. घरी आला त्याच्या बाबांनी त्याला विचारलं, आता तुझं हायस्कूल झालं म्हणे, तुझं इंटर नाही झालं म्हणे, आता तुझं मी लग्न जयपूरच्या क्वीन सोबत लावून देतो म्हणे. जेच्या अपोजिट काय आहे तर क्यू. जयपूरच्या क्वीन सोबत लग्न लावून देतो. आणि तो म्हणे बाबा मला कुर्ता पैजाम्यातच लग्न करायचं आहे. काहून? त्याचं जे लव आहे, सॉरी कुर्ता पैजामा आहे त्याचं काय होतं? लव होतं. मग त्याचे बाबा त्याला म्हणजे मेन ऑलवेज मेन असं एक आहे त्याच्यात पाहून घेतात. हे तुम्हाला परीक्षेत कामात येईल. त्यानंतर आपण 6 प्रश्न पाहिले होते. ठीक आहे, बरोबर आहे. आता त्याच्या पुढचे पाहू. स्पीड वाढवत चला हळूहळू, प्रश्न झाले पाहिजे. हे होतं का? नाही, हे नव्हतं. 8वा वया. लक्ष द्या. आता जेव्हा असे प्रश्न येते, काय म्हणता, जेव्हा असे प्रश्न येते, पहिले अल्फाबेट मोजाचे किती आहे टोटल. नवीन पॅटर्न याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 19 आहे. म्हणजे जवळपास एक अल्फाबेट कुठेतरी मिसिंग आहे. आर एस. एक अल्फाबेट कुठेतरी मिसिंग आहे. हा, पाहू आता कुठं निघतं. अल्फाबेट मिसिंग नाही पाहिजे. 20 पाहिजे होते, 19 आहे. 5 5 चे 4 गट पाडू. ठीक आहे, अशा याच्यात पहिले 5 5 चे 4 गट पाडायचे. पहिले 5 पाहू. 1 2 3 4 5 झाला पहिला गट. हा झाला इथं पहिला गट. 1 2 3 4 5 हा दुसरा गट. 1 2 3 4 5 हा तिसरा चौथा गट. 1 2 3 हा 4. इथं काहीतरी पाहिजे होता, क्या नाही तर मग इथं यसच्या ह्याच्यात पाहिजे. पहा आता का लॉजिक लागत आहे. टी नंतर क्यू आहे, बरोबर आहे. इथेही टी नंतर क्यू आहे, इथेही टी नंतर क्यू आहे, इथेही टी नंतर क्यू आहे. इथे टी नंतर काय येईल? क्यू येईल, बरोबर आहे. एवढं बरोबर लागत आहे. त्यानंतर इथं आर नंतर यस आहे, इथेही आर नंतर यस आहे. इथं काय येईल मग आर नंतर? इथं यस येईल, बरोबर आहे. इथं आर नंतर यस आलं. आता इथं यस आहे, यसच्या अगोदर काय आहे? आर आहे, बरोबर आहे. लागलं. नंतर यस नंतर काय पाहिजे? इथं पी पाहिजे, बरोबर आहे. नंतर झाले का 4 अक्षर? अजून एक पी पाहिजे मधात. हे इथं पाहिजे, इथं गॅप आहे. यस नंतर काय पाहिजे? पी आले पाहिजे, बरोबर आहे. समजलं. इथं एक अल्फाबेट म्हणजे तिथं डॅश पाहिजे होती मधात. इथं एक डॅश पाहिजे होती पिवळ्या ह्याच्यात, ते आली नाही इथं. तर आता तुम्ही सोडवलं हे, बरोबर आहे. लॉजिक लावलं. तुम्हाला काय समजलं? जेव्हा एवढं मोठं दिलं आहे, इतकं मोठं दिलं असल्यावर सगळ्यात अगोदर त्याचं डिव्हिजन करायचं. लहान लहान याच्यात करायचं. 4 याच्यात जर केले असते तर 5 झाले असते. आपण 5 याच्यात 4 केले, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लॉजिक भेटला. आर यस नंतर पी आहे, इथंही यस नंतर पी आहे. हे फिल इन द ब्लँक्स भरली. पण कधी कधी काय होते, सुरुवातीचा अक्षर तर तुम्हाला कॉमन दिसत आहे इथं, बरोबर आहे. इथं यस आहे, इथं यस आहे, इथं यस आहे, इथं यस आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सोडवणं आवश्यक आहे. पण मी काय म्हणतो, इथं जे आहे मला इथं 2च ह्याच्यात पी दिसत आहे. एका ह्याच्यात टी आहे, एका ह्याच्यात क्यू आहे, बरोबर आहे. मी जरुरी नाही आहे का मी तेवढा भाग पाडत बसील त्याच्यात परीक्षेत. आणि जर परीक्षा ऑनलाईन नसती तर तुम्ही काय कम्प्युटर पुढे खिचू शकत नाही, त्याच्यावर लाईन नाही मारू शकत. त्याच्यामुळे जर तेवढं गणित आता जर कागदावर घ्यायचं असलं, हेच गणित कागदावर लिहायला 2 ते 3 मिनिटं जाते. एखादा अल्फाबेट मागं पुढे झाला तर टाइम गेला. पोहोचायचं कसं? आता मला इथं शेवट मी पहिल्या ह्याच्यावरून नाही ओळखू शकत आहे. ओळखू शकत आहे का नाही? इथं यस आहे, इथं यस आहे, इथं यस आहे, इथं यस आहे. ठीक आहे, मी नाही काढू शकत आहे. पण शेवटचे अक्षर असे आहे का जे मला उत्तरापर्यंत पोहोचवू शकते. कारण की याच्यातले 2 सारखे आहे आणि हे 2 वेगळे आहे. मग आता मी ऑप्शन एलिमिनेट कसं करीन? मला इथं दिसत होतं का टी नंतर काय येत आहे? क्यू येत आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक याच्यात दिसत आहे का इथं टी नंतर क्यू आहे, इथंही टी नंतर क्यू आहे, इथंही टी नंतर क्यू आहे. इथं काय येईल? टी नंतर क्यू येईल. म्हणजे शेवटी काय आहे तर क्यू आहे. मला क्यू वाला ऑप्शन एकच दिसत आहे. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर आहे, बरोबर येत आहे का? आता हे जे आपण लिहिलं याच्यात हे लिहून पाहू. यस आहे इथं, इथं पी घेतला, इथं पी घेतला, इथं आर घेतला, इथं काय घेतला? क्यू घेतला.
बरोबर आहे. तेवढं करणं आणि ह्या फक्त क्यू वरून उत्तर काढणं, ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तेवढं जर सोडवत बसली असते तर वेळ गेला असता. त्याच्यापेक्षा मग मी तुम्हाला शॉर्टकट सांगत आहे. शॉर्टकट प्रत्येक वेळीच लागू होते असं नाही आहे, पण जर तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करता आले तर करायचं. जरी नाही आम्ही 1 2 3 4 क्वेश्चन सोडत बसील, मी तर पाहिजे शेवटी टी नंतर का दिसतंय मला क्यू दिसताय, इथेही क्यू आहे, इथेही क्यू आहे, इथेही क्यू आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला क्यू वाला ऑप्शन एकच आहे. हा, त्याच जागी जर पी आणि पी वाले असते तर मग हे दोन ऑप्शन कटले असते, मग ह्या दोघांचा विचार करायला लागला असता. मग त्याच्यातही मी पाहिलं असतं यस सोबत यस बरोबर आहे, आर सोबत आर बरोबर आहे, मग मी ह्या पी आणि हा आर आहे, मग ह्याच्यावरून उत्तर काढलं असतं. हे दोन ऑप्शन गेले असते, पूर्ण शोधाची गरज नसती. इथं तुम्हाला एकटा क्यू भेटत आहे. बरोबर आहे. एकटा क्यू असा आहे का जो तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवून देते, आणि तो एकच आहे ऑप्शन. त्याच्यामुळे उत्तर काय येईल, हे उत्तर येईल. ठीक आहे. ऑप्शन पर्यंत पोहोचायचं. नेक्स्ट. याच्यातलं लॉजिक सांगा काय आहे. लॉजिक काय आहे त्याच्यात. पहिल्याचा संबंध दुसऱ्यासोबत, दुसऱ्याचा पहिल्याचा दुसऱ्यासोबत आहे, तिसऱ्याचा काय राहील, चौथ्यासोबत येईल. बरोबर आहे. पा, हे ऍज इट इज ठेवलं आहे, याचा संबंध याच्यासोबत आहे. ठीक आहे. हे ऍज इट इज ठेवलं आहे, OOTORF. बरोबर आहे. सॉरी, OR पर्यंत ऍज इट इज आहे. के त्या जागी एफ आणलं म्हणजे पहिला शेवटी नेलाय. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग मी इथे तसंच करीन ना. इथं जर मला शेवटी न्यायचा आहे, हा शेवटून मी आले पहिला आणेन, तर इथं एफ येईल आणि इथं काय येईल, के येईल. बाकी ऍज इट इज आहे. एफ नंतर काय येईल, ROTW. आहे का. हा, एक सेकंड. हा के आहे, हा एफ आहे. इथं के इथं चेंज केला आणि एफ इकडे आणला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय केलं आहे, के इथंच ठेवला आहे, एफ इथं ठेवला. इथं काय केलं यानं, आर ची जागा ओ सोबत चेंज केली. मग आता इथं काय येईल, मग म्हणजे इथं येईल, के इथं येईल, आर इथं येईल. बरोबर आहे. आणि इथं शेवटी काय येईल, ओ आणि एफ. एवढं बरोबर आहे. आता ह्या दोघांचा बदलावा लागल, पण याच्यात तर ओ ओस आहे, तर मग ऍज इट इज येईल ना, OTWO असं. पक्क आहे का ऑप्शन. कुठं आहे. पक्का बरोबर आहे का. आता बरोबर आहे ना तुमचं. म्हणजे काका तुम्ही काय हे आहे का, परीक्षा तुम्हालाच द्यायची आहे, मला थोडी द्यायची आहे. झालं माझं. बरोबर आहे लॉजिक. पहिले याच्यात पहिला बदलवला आहे, पहिल्याचा शेवट केला. हा ऍज इट इज ठेवली इथं, हे बदलवल्यावर त्यानंतर हा वाला अल्फाबेट बदलवला याच्यात. म्हणजे पहिले शेवटचे दोन बदलवले, नंतर शेवटून दुसरे बदलवले, म्हणजे तिसरे बदलवायचे होते. तिसरे बदलवल्यावर त्याच्यात हे वाला उत्तर येते. लॉजिक लागलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न कसा येईल अजिबात सांगता येत नाही. बाकीचे पोट्टे कुठे गेले, सुस्तावले का जेवून. हा चलो. काल सारखा, त्या दिवशी सारखा एक गणित. त्या दिवशी पाहिला होता आपण एक गणित. का 3 आहे, ऑप्शन नंबर 3 आहे. अच्छा, त्याच्यात 3वर 3 बरोबर आहे का त्याला यावेळी.
दिलेले अक्षर संख्या चिन्हांची मालिका पहा, त्यानंतर दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. लगेचच आधी एक संख्या असलेली आणि लगेचच नंतर एक संख्या असलेली अशी किती चिन्ह आहे? मधात का पाहिजे मग? मधात काय येईल? नाही, चिन्ह नाही, हिंदीत चिन्ह. हा, मधात काय येईल? बरोबर आहे, चिन्ह येते. हा, त्याच्या अगोदर का म्हणता आहे? लगेचच त्याच्या आधी एक काय आहे? संख्या. म्हणजे इथं नंबर येईल आणि इकडे बी काय येईल? नंबर येईल. मग याच्यात आपल्याला काही फरक नाही पडत तो समसंख्या आहे का विषम संख्या आहे. मागं त्या दिवशी एक गणित पाहिला होता, अगोदरची संख्या सम होती आणि शेवटची संख्या विषम होती. बरोबर आहे. मग दोन संख्या पहा, हे एक भेटताय, बरोबर आहे, 5@6. हा पहिला हे आहे. त्याच्यानंतर हे एक दिसतं इथं मला 2 and 2 हे एक आहे. त्यानंतर 4 and 5 झाले. एवढेच आहे, अजून काही दिसत आहे? नाही, पक्क इथं 7 दिसत आहे मला, पण 7च्या अगोदर चिन्ह आहे. चिन्ह आहे. नाही होत. बरोबर आहे, 3 परफेक्ट आहे. पक्क का? समजत आहे? 6F3 नाही, F सिम्बॉल नाही आहे ना. F सिम्बॉल नाही आहे, F अल्फाबेट आहे. त्याने तर अल्फाबेट नाही म्हणलाय. मधात सिम्बॉल पाहिजे, अगोदर नंबर पाहिजे आणि नंतर बी नंबर पाहिजे. कुठं? हा, इथे एक होते, बरोबर आहे, 2#4 हा एक झाला. म्हणून मी तुम्हाला विचारलं पक्क बरोबर आहे का. अजून सांगा, और एक बताओ. झाले? बरोबर सांगत चला रे. जेवण करून आले का? का जेवले? 4 आले पाहिजे. ठीक आहे, लक्ष द्या माझ्याजवळ आता. हा झाला पहिला. ठीक आहे, हा इथं होता दुसरा. हा जो अँड आहे ना, हा या 2 साठी आहे, बरोबर आहे. पण हा जो हॅशटॅग आहे हा 2 आणि 4 साठी आहे. ठीक आहे का? जोरात म्हणा, मला ऐकायला नाही येत. हा अल्फाबेट नाही आहे. ठीक आहे, हा अँड झाला, श होत आहे तो. हा, जाऊ द्या आता, जसं असेल तसं. तो अँड आहे, 4 आले पाहिजे. म्हणून मी पुढे गेलो नाही, कारण की इथं जो होता 2#4 हा एक बनत होता. 4#5 त्या दिवशी आपण अल्फा याच्यात पाहिलं होतं पा, एका गणितात. कुठं गेलं गणित? हेच होतं. हे इथं वाला एक पाहिलं होतं, अक्षर समसंख्या आणि चिन्ह. अक्षर समसंख्या आणि चिन्ह. नाही, हे वाला नव्हे गणित. बरोबर असेल, पुढं आहे कुठेतरी पुन्हा, पण त्याच्यात 4 ऑप्शन यायला पाहिजे. आहे का 4 ऑप्शन मध्ये? पक्का आहे का? कुठं आहे? हा, बुकात लिहत असताना जर तुम्ही लिहत असाल गणित, ठीक आहे, गणित लिहत असाल तर जे तुम्ही उत्तर काढून राहिले ते लिहत चला. म्हणजे किंवा आता हे जर सिरीज लिहिली आहे तुम्ही, 2 पेना वापरत चला, एक ब्लॅक आणि 3 रुपयेवाली वापरायची नाही. पेना लागत असेल तर मला सांगा, मी आणून देतो. ठीक आहे, फुकटात नाही, फक्त 5 रुपयाची पेन आहे, 3 रुपयात देईल. तर जे तुम्ही उत्तर काढून राहिले, जसं हे उत्तर आहे, हा एक उत्तर आहे, त्यानंतर उत्तर कोणतं आहे, हा एक उत्तर आहे, हा एक उत्तर आहे. हा, किती झाले? 1 2 3 4, बरोबर आहे. तर ह्या उत्तराला अंडरलाईन करून ठेवा आणि गणित वाचता जेव्हा सोडून पाहता गणित, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येते का ते त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आणि बुक करत चला सोबत. हा, चलो, अभी अभी ये छुड़ाओ. ट्रायल घेऊन पहा बरं त्याचं कसं वाटते. तर शब्दकोश म्हणजे काय होते? अरे बाप्पा, 4थ्या नंबरचा, 2nd नंबरचा, एवढी स्पीड? पक्का विचार करा बरं. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. हा, 2nd नंबर. अजून? ऐसा पेन न उचलता एकदम मला आवडलं बा, परफेक्ट इझी आहे. बर.
सेकंड झाला, फर्स्ट झाला, थर्ड, फोर्थ झाला, अजून आहे कोणी? तुम्ही तेही सांगून द्या. चारही होते. जल्दी बोलो. कुठे जायचं नाही आहे पण सांगा. 3 हा का 5? ऑप्शनच नाही आहे पाचवा. IBPS चा पेपर नाही चालू आहे 5 ऑप्शनचा. IBPS 5 ऑप्शन देते, TCS 4 ऑप्शन देते, MPSC 4 ऑप्शन देते. ठीक आहे. सगळ्याच ठिकाणी यस आहे. ओके. डिक्शनरी पाहिली का तुम्ही? डिक्शनरी का डिक्शनरी म्हणते तिथे. डिक्शनरीज म्हणते. तुम्ही गुगलवर टाका आणि ते बाई नाही बोंबलत का, ते तोंड काढते, तोंडावर क्लिक करा मग ते. आणि अलाराम वाजला मा थांबा. मला माहित नव्हतं मा 3चा अलाराम लावलाय म्हणून. हा चलो. तर जसं आपण इंग्रजीत डिक्शनरीत पाहत असताना पहिले यस वर पाहत होतो, यस नंतर ए, मग तो ए संपला का ए नंतर बी, त्या पॅटर्ननं जायचं आहे. ठीक आहे. सगळ्याच ह्याच्यात मला यस दिसत आहे, एवढं बरोबर आहे. पण मी एक म्हणू शकतो पी नंतर काय येते? क्यू येते. बरोबर आहे. मग इथं एक पी आहे आणि इथं एक पी आहे. बरोबर आहे. हा इथं एक पी आहे, हा इथं एक पी आहे. ओके. आता पी नंतर इथं काय आहे? यू आहे. यस सगळ्याच ठिकाणी आहे, कॉमन आहे यस. यस वरून हिशोब नाही लावता येत आहे. पण पी नंतर क्यू येते हे आपल्याला माहित आहे. तुम्हाला नसन माहित तर सांगा. ओके. पी इथं आहे, पी इथं आहे, म्हणजे टाय झालं. आता पीच्या पुढे जाऊ. इथं यू आहे, तिथं काय आहे? आर आहे. ठीक आहे. म्हणजे पहिल्या नंबरचा काय येईल? 5. आर नंतर इथं आर आहे, इथं काय? यू, म्हणजे पहिले आर येईल ना, त्याचा हिशोब झाला. आता उरला कोणता? 2 नंबर. ओके. यांचा विषय समाप्त. आता पी नंतर काय येत आहे? क्यू वाले. आता पाहू. इथेही क्यू आहे, इथेही क्यू आहे, इथेही क्यू आहे. दुसऱ्या ह्याच्यात नंतर क्यू नंतर पहा, इथं यू आहे, इथं बी यू आहे, इथं ई आहे. मग पहिले ई येते का यू येते? ई येते. ओके. म्हणजे हाही संपला, याचा विषय समाप्त. 5, 2, 4. आता पहा 5, 2, 4 इथं बी आहे, एकाच ह्याच्यात आहे. ठीक आहे. आपण उत्तरापर्यंत पोहोचला, हे त्याचं उत्तर आहे. 3च ह्याच्यावरून भेटते. 3 काय पहिल्याच्यावरून बी भेटत होतं. ठीक आहे. 5, 2, 4 तुम्ही जर एकच पाहिलं असतं, हे पहिल्या ह्याच्यावरून बी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत होते, पण प्रॅक्टिससाठी. 4 झालं. आता उरला का? 3 आणि 1 उरला आहे. इथं यस क्यू यू आहे, इथं यस क्यू यू आहे, यू नंतर आय आहे, यू नंतर आय आहे, इथंही आर आहे, इथंही आर आहे, इथं आर आहे, इथं काय? यम आहे. मग यम पहिले येते का आर पहिले येते? यम पहिले येते. तर मग इथं काय येईल? 3 नंबर आणि इथे 1 नंबर. 5, 2, 4, 3, 1 हा सिक्वेन्स यायला पाहिजे होता. ठीक आहे. तर इथं 5 नंबरचा पहिला आहे, तर 5 नंबरचा एकच ऑप्शन आहे. ठीक आहे. जर मग इथे 5 नंबर वाला ऑप्शन असता, म्हणजे कुठं सुरुवातीला, तर थोडासा जड गेला असता. पण इथे एकच ऑप्शन आहे. शब्दकोशानुसार म्हणजे जे तुमची डिक्शनरी आहे, जसं तुम्ही पहिले लहानपणी डिक्शनरी पाहत होते, ए संपला का मग ए नंतर बी, तशा पद्धतीने त्याला मांडा लागते. तर त्या हिशोबाचा तो गणित आहे. समजलं? समजलं का? हो का नाही? जोरात म्हणा, ऐकायला नाही येत आहे. हा नसन समजलं तरी होच म्हणा, ऑप्शन नाही आहे दुसरं. हा शोधा याच्यातलं लॉजिक. GH नंतर आय सोडलाय, आय सोडून JKL घेतलं, एक सोडून एल नंतर MN सोडले, 2 घेतले, OPQR, मग 3 सोडा लागेल, SPU. बरोबर आहे. इथे पहा GH नंतर का सोडला आहे? इथं आय सोडला, आय नंतर आहे JKL, मग इथं सोडलं त्यानं MN, 1 सोडून 3 घेतले, नंतर इथं 2 सोडले, MN सोडून OPQR घेतला, मग इथं काय आला? STU.
यू सोडून, बरोबर आहे. इथे एक सोडला, इथे दोन सोडले, इथं तीन सोडले, STU घेतला, इथे येईल VWXYZ, बरोबर आहे. किती नंबरचा ऑप्शन आहे? 4. इथे टिकमार्क केलंच आहे का पहिलेच? नाही ना. हा, बरोबर आहे. समजत आहे का? चला आता घ्या. थोडस किचकट आहे पण चांगला आहे. जर खाली दिलेल्या शब्दांमधील स्वर, सर्व स्वर इंग्रजी वर्णमालेतील पुढील अक्षरांनी बदलले असतील आणि सर्व व्यंजन इंग्रजी वर्णमालेतील आधीच्या अक्षरांनी बदलले असतील आणि सर्व शब्द शब्दकोशाच्या मांडणीनुसार लिहिले गेले असतील तर खालीलपैकी कोणता शब्द मध्यभागी येईल? प्रश्न समजला का सांगा. सोडवा. नाही समजला तर आहेच. पाणी आहे का रे? का उत्तर यायला पाहिजे? स्वर असल तर पुढच्या अक्षरांना बदलायचं आहे, व्यंजन असल तर मागच्या अक्षराने. किती स्वर आहे? 25. 5. अच्छा, मग 5 पण जास्त बोललो का? 5 स्वर. का? सेकंड नंबरचा ऑप्शन काय येईल? मध्यभागी येईल. सोडून पाहू. हा, बाकीचे टायमरचा ऑप्शन नाही येत का? नवीन बोर्डात येते वाटते. ठीक आहे, नवीन बोर्डात ओपन करायचं, टायमर लावून द्यायला लागते. किती येत आहे? किती येत आहे म्हणजे का उत्तर येत आहे? मॅथ नाहीये. किती? पक्क? माग तुम्ही रे? हा, सांगा लवकर सांगा. अँट येते? अँट. लक्ष द्या. का म्हणताय? हे जे शब्द आहे, बरोबर आहे, काऊ, अँट, बस, कॅट अन मॅट, हे जे शब्द दिले आहे, या शब्दांमधील सर्व जे स्वर आहे, स्वर इंग्रजी वर्णमालेतील पुढील अक्षराने बदलले. म्हणजे जो स्वर आहे तर तो पुढील अक्षराने बदलल्या जाईल, बरोबर आहे. स्वर कोणते कोणते आहे मग आपले? स्वर आहे 5, बरोबर आहे. पक्क? A, E, I, O, U. हे झाले स्वर. हे जर स्वर आले तर याच्या पुढचा शब्द घ्यायचा आहे. म्हणजे ए आला तर त्याच्या पुढचा बी, ई आला तर त्याच्या पुढे एफ, आयच्या पुढे जे, ओच्या पुढं काय येते? जे. कोण कोण जे म्हणे? एबीसीडी पाठ करा, तुम्हाला सांगितलं एबीसीडी. ए फॉर ऍपल. हा, चलो. तर इथं पहिले आपण याच्यानुसार बदलवून घेऊ. ठीक आहे. ओ काय आहे? स्वर आहे का व्यंजन आहे? पक्क? हा, मग याच्या पुढे काय येईल? ओच्या पुढं पी येईल. हा, त्याच्यानंतर संपला. एच्या नंतर बी, बरोबर आहे. एन वॉवेल आहे का? नाही, यू आहे. यूच्या पुढे काय येते? यू नंतर व्ही, मान्य आहे. ए नंतर वापस इथं बी, इथे ए नंतर वापस काही बी. ओके. पहिली अट त्याची फुलफिल झाली का सर्व स्वर जर इंग्रजी वर्णमालेतील असेल तर त्याच्या पुढचा अक्षर घ्यायचा. आता काय म्हणताय? जर सर्व व्यंजन इंग्रजी वर्णमालेत कोणत्या अक्षरांनी बदलले आणि सर्व व्यंजन वर्णमालेतील आधीच्या अक्षरानं, म्हणजे व्यंजन आहे त्या अगोदरच्या अक्षरानं. सी च्या अगोदर काय येते? सी च्या अगोदर बी, डब्ल्यू च्या अगोदर व्ही. ओके. नंतर एन च्या अगोदर यम, बरोबर आहे. टी च्या अगोदर बी च्या अगोदर एस च्या अगोदर आर, सी च्या अगोदर टी च्या अगोदर पक्क का? एम च्या अगोदर
एल आणि टीच्या अगोदर यस. लिहिले. आता आता वेगवेगळे शब्द तयार झाले. कोणते कोणते शब्द तयार झाले आता आपल्याजवळ? आपल्याजवळ झाला BPV, BMS, AVR, नंतर BBS, नंतर आहे LBS. झाले? हा शब्द तयार झाले. झालं. बदलले असतील आणि सर्व शब्द शब्दकोशाच्या मांडणीनुसार लिहिले. आता हे शब्द आपल्याजवळ आले आहे, पण ते शब्दकोशाच्या मांडणीनुसार लिहायचे आहे. तर लिहू. पहिले काय येईल मग इथं पहिल्या नंबरवर? AVR. दुसऱ्या याच्यावर काय येईल? आता इथंही बी आहे, इथंही बी आहे, इथंही आहे. हे येईल दुसऱ्या याच्यावर BBS. नंतर तिसरा BMS. पहिले यम येईल BMS, त्याच्यानंतर येईल BPV. बरोबर आहे, BPV. आणि शेवटी काय येईल? LBS. झाले? मांडलं. पहिले स्वर असेल तर त्याच्या पुढचा अक्षर घेतला, व्यंजन असेल तर मागचा अक्षर घेतला, इथपर्यंत केलं. त्याच्यानंतर हे सगळं केल्यावर हे अक्षर भेटले आणि हे शब्द भेटले. ह्या शब्दाला इंग्रजीच्या डिक्शनरीनुसार आपण अल्फाबेटिकली लावलं. आता तो काय म्हणताय, त्याच्या मांडणीनुसार कोणता शब्द काय येते? तर मधात येते. मग मधात काय येत आहे? मधात येत आहे BMS. बरोबर आहे. मधात का आला? BMS. मधात म्हणजे खालून 2 सोडले, वरतून 2 सोडले, BMS आला. BMS कोणापासून बनला आहे? तर BMS बनला आहे अँड पासून. ठीक आहे. त्यानं थोडस तुमचा वेळ खासाठी हे घेतला. तर BMS बनला आहे अँड पासून. मग अँड इथं दिला आहे. डायरेक्ट तो इथं BMS देऊ शकत होता किंवा ह्या 4 ऑप्शन पैकी देऊ शकत होता, पण तुम्ही सरळ हाताने गेले, उलट्या हाताने त्यानं वापसही आणलं. का? ते शब्द कोणापासून होते? तर हा बनला होता काऊ पासून, हा बनला होता अँड पासून, हा बनला होता बस पासून, हा बनला कॅट पासून आणि हा बनला मॅट पासून. बरोबर आहे? समजलं का नाही समजलं? नसन समजलं तर वापस सांगतो. समजलं? पक्क? स्वर होते तर पुढचे शब्द घेतले, व्यंजन होते तर मागचे शब्द घेतले. त्यानंतर त्या शब्दापासून जे नवीन शब्द तयार झाले त्यांनी अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावले. आणि अल्फाबेटिकली ऑर्डर लावल्यावर त्याने विचारलं होतं का सेंटरमध्ये काय येते? तर सेंटरमध्ये येते BMS. आणि BMS पासून BMS बनला आहे कोणापासून? तर अँट पासून. तर मग याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर अँट येते. सोपा प्रश्न आहे. ट्राय करा, बुक करा, पुढल्या वेळीपासून बुक पाहिजे. दिलेले अक्षर चिन्ह मालिका पहा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. जर सर्व संख्या मालिकेतून वगळल्या गेल्या आणि प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्या नंतरच्या अक्षरात बदलले तर नवीन मालिकेत खालीलपैकी डावीकडून 7व्या क्रमांकात कोण? पहिले सोपे सोपे होते, आता थोडस चेंजेस वाले प्रश्न आहे. हॅश डी का हॅश? हॅलो, अरे बॅच घेतो आम्ही. पक्क? ई येईन का डी येईन? ई का डी? पहा सर्व संख्या मालिकेतून वगळल्या गेल्या आणि प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने त्यानंतरच्या अक्षरात, म्हणजे संख्या गायबच केल्या त्याने याच्यातल्या. बरोबर आहे. मग संख्या कोणत्या कोणत्या याच्यात? 6 आहे, हे कॅन्सल केलं. 9 कॅन्सल केलं. 8 कॅन्सल केला. 8 नंतर 7 कॅन्सल केलं. 2 कॅन्सल केला. 4 कॅन्सल केला. बरोबर आहे.
झाला. त्याच्यानंतर काय म्हणते, संख्या वगळल्या गेल्या. ठीक आहे. प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्या नंतरच्या अक्षरात बदलले. नंतरच्या अक्षरात आणू. यम नंतर काय येईल इथं, यम नंतर यन, यल नंतर यल नंतर यम येते का, पक्क का? बरं, तुम्ही म्हणता ठीक आहे. डी नंतर ई, आर नंतर हा, नंतर टी नंतर हा हा, नंतर यश नंतर आय, हा क्यू नंतर आय. चलो, बदलले अक्षर. आता काउंट करताना नंबर नाही काउंट करायचे, नंबर ऑलरेडी वगळले गेले आहेत. तर तो काय म्हणता आहे, तर नवीन मालिकेतील खालीलपैकी डावीकडून 7वा क्रमांक कोणाचा? 7वा क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. डावीकडून म्हणलाय का? असं बरं, मला वाटलं तिथं दिलं, पाहून राहिलो होतो. परीक्षेत तिथं दिला आहे उजवी आणि डावी बाजू. ठीक आहे, नाही दिली आहे तर इकडली डावी बाजू काउंट करायची. किती आहेत आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. हा, कोणाचा येईन मग, ई येईन का डी येईन सांगा, ई येईन का डी येईन, ई येईन का डी येईन? ई आले पाहिजे. काऊन, तर त्यानं प्रश्न विचारला आहे आपल्याला नवीन मालिकेतील. ठीक आहे, नवीन मालिकेतील म्हणते, नवीन मालिकेतील. मग नवीन मालिका आपल्याला ही वाली मिळाली आहे, बरोबर आहे, हे आपली नवीन मालिका आहे. मग नवीन मालिकेतील डावीकडून 7वा क्रमांक काय येत आहे, तर ई. ऑप्शन नंबर काय आला पाहिजे, पहिला. समजत आहे का चालू आहे, झोपून राहिले नाही ना? चलो, हा, बहुत सोपा प्रश्न आहे. बहुतच नाही आला ना तर तुम्हाला वरतून 2 वेळा खाली फेका लागते. एकदम सोपा प्रश्न आहे. सोपे सोपे प्रश्न टाकले सुरुवातीला. दहा, 11, 10 पक्का. हा, मोजून पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 यायला पाहिजे, बरोबर आहे. बहुत कठीण प्रश्न होता. ठीक आहे, एकदम कठीण प्रश्न होता. तुम्ही सोडवला, तुम्हाला 2 मार्क, माझ्याकडून प्लस 10 मार्क. ठीक आहे, लगेच 12. 10 मार्काचं नॉर्मलायझेशन माझ्या प्रश्नासाठी. असे किती सम अंक आहेत जे सम अंकाच्या लगेचच आधी येतात? म्हणजे सम अंकाची पेअर पाहिजे सरळ भाषेत. असे किती सम अंक आहेत जे सम अंकाच्या लगेचच आधी येतात? हा, 8 का 9 का 7 का 11? 8 9 7 11. 9 का 7? पक्के, पक्का. सम अंकाच्या 2 पेअर पाहिजे, लगेचच आधी विचारलाय म्हणजे समसंख्या, त्याच्या अगोदर का पाहिजे, समसंख्या, बरोबर आहे. पुढचा विचारला नाहीये. मग समसंख्येच्या 2
एक पेअर पाहू आपण. पहिली पेअर हे दिसत आहे, दुसरी पेअर हे दिसत आहे, तिसरी पेअर हे दिसत आहे. हा, तिसरी झाली नंतर हा, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी. आता पहिली, हे दुसरी, हे तिसरी, हे चौथी, हे पाचवीस, हे सहावी, हे सातवी, हे आठवी, हे नववी. 9 पाहिजे, 7 वाला ऑप्शन येत नाही. म्हणजे याच्या अगोदर बी गणितात पाहिलं होतं आपण, दोघांची पेअर बनते. ठीक आहे, असा अजिबात विचार करायचा नाही काय ह्या दोघांची पेअर आहे तर ह्या दोघांची बनू शकत नाही. बनू शकते. संधी चालू आहे ना, संधी चालू आहे सकाळी. पहिल्याचा शेवटचा आणि दुसऱ्याचा दुसऱ्याचा पहिला ना. गेम कधी बी तिसराच करते ते, असं ते सरचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं असं गफलतीत नाही राहायचं बाबा ह्या दोघांची पेअर बनू शकत नाही. पेअर बनू शकते. ठीक आहे, चलो किती येत आहे मग उत्तर? 9. ठीक आहे, अंडरलाईन केल्या, पीडीएफ टाकेल तेव्हा तुम्हाला कामात येईल. हा, समसंख्या शोधायची आहे. कठीण प्रश्न आहे, एकदम हार्ड लेवल. कोण शिवा दिल्या रे? कोण शिवा दिल्या? 4 आणि 2 6 8 9. पक्क. समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या? 2 4 6 8. बरोबर आहे. हा, 1 2 3 4. बरोबर आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ठीक आहे, पक्क. लई हुशार आहे तुम्ही, फास्ट उत्तर काढता. चलो, सोपा प्रश्न नव्हता, कठीण होता. हा, आता इथून आता कितवा प्रश्न चालू आहे? 18वा. आता इथून खतरनाक प्रश्न आहे. अर्धा भाग उलटा करा, अर्धा भाग सुलटा करा. नसन दिसत तर स्लाइड मोठी करतो रे. ही इथं आहेच ना ऑप्शन मध्ये. काय आहे? आर आर आर. 3 वेळा आर झाला, पिक्चर तयार झाला. आर आर आर. तुम्ही तो पिक्चर पाहिला का? आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया. अप्पू खोटे त्याची बायको आर रा म्हणते, हे हरकत झाले ते अप्पू खोटे. हा, काय म्हणताय पुढील अभ्यासात? ह्या मालिकेचा दुसरा अर्धा भाग उलट केल्यानंतर डाव्या टोकाकडून 19व्या स्थानी येणारा घटक कोणता असेल? ठीक आहे, आता अर्धा भाग करायला लागेल पहिले. बरोबर आहे. किती अल्फाबेट आहे टोटल? 1 2 3. हा, ठीक आहे, मोजले आहे तुम्ही. अर्धा कुठून होते? कुठपर्यंत होते? अर्धा कुठपर्यंत होते? पी पी पी. हा, इथपर्यंत काय होते? अर्धा होते. ठीक आहे,
विभाजन झालं त्याचं, भारत पाकिस्तान अलग. चुकला का बरोबर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले ना? 14 15 15 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हा ठीक आहे. मग आता इथून तुम्ही कसं सोडवलं याले? या मालिकेतील दुसरा अर्धा भाग उलटा केला म्हणते. उलटा केला. ओके, उलटा केला तर डाव्या टोकापासून 19व्या स्थानी. डबल लिहिलं नाही तुम्ही ना? लिहिलं का नाही ना? हा काही नाही. हे किती आहे? 15. मान्य आहे एवढं? हे डावी बाजू आहे. ओके, हे का झाली? उजवी बाजू. याला काय करायचं आहे? उलटा करायचा आहे, फ्लिप करायचा आहे. बरोबर आहे? हा जी इकडे येते. ठीक आहे. कितवा मुद्दाचा आहे? 15वा. सॉरी 19वा. याच्यात किती आहे? 15वा. आता हा जी इकडे येणार आहे 16 17 18 19. झालं सरळ भाषेत. किती आहे उत्तर? 8. बरोबर आहे. काही काही लोक लिहिते मग त्याला अर्धा करते. अजिबात तसे धंदे करायचे नाही. ठीक आहे. शॉर्ट बट स्वीट. उत्तर आलं महत्वाचं आहे, त्याच्यामुळं तेवढं लोड घ्यायचं नाही. तसं तर इलिमिनेट ऑप्शन बी येत होतं, कारण की क्यू 2 ठिकाणी आहे तर थोडासा विचार करायला लागला असता. पण ठीक आहे ना, डावा इथून दिलाय ऑलरेडी. 15 नंबर तुमच्यावर आहेच. आता यालेच जर पलटवलं, आता त्यानं जर असं म्हणलं असतं का दोन्ही भाग पलटवले, ठीक आहे, दोन्ही भाग पलटवले तरी आपल्याला काही फरक नसता पडला, काहीच नसता फरक पडला. त्यानं जर इथं दिला असता, इथं काय म्हणताय? अर्धा भाग उलटा केला. त्यानं ह्या अर्ध्याच्या जागी जर दिलं असतं का दोन्ही भाग पलटवले, दोन्ही भाग उलट केले, होऊ दे उलट, याचा काही घेण देणंच नाही ना. इथं पहिले प्लस येऊ का नंतर प्लस येऊ, आकडे तर 15च राहणार आहे, ते थोडी बदलणार आहे. हे 15 हा इथं पलटणार आहे. 16 17 18 19 येणार शेवटी आरच आहे. आणि पहिले त्या 15 आकडे फिक्स आहे. हा, त्याने इकडल्या भागातला जर विचारला असता पलटून तर मग थोडासा विचार करायला लागला असता. पण त्यानं दोन्ही भाग जर पलटले म्हणले आणि फक्त तिथूनच विचारला आहे तर आपल्याला याच्याशी काही घेण देण नाही. ऑलरेडी 15 आहे तर त्यातले 4 उचलायचे आहे. ठीक आहे. फक्त प्रश्न सोपा आहे म्हणून 1 2 3 4 नाही मोजायचं. ठीक आहे. घाई घाईत सांगत आहो. तिकडचा भाग पलटवला आहे तर तिकडचं अक्षर पहिले येईल इकडे. हा 15, हा 16वा 17वा 18वा 19वा. ओके, सोपा आहे. सुरुवात आहे ना म्हणून सोपा आहे. थांबा ना अजून. चलो, एक पद गहाड केलाय. बरोबर पहा कायच्यात काय. एक पद गहाड केलेला असलेली मालिका देण्यात आली आहे. दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय शोधा. का लॉजिक लागते? इथं पी येईल असं म्हणणं आहे का? इथं जर पी घेतलं, पी नंतर क्यू, क्यू नंतर आर, आर नंतर यस, यस नंतर टी. हा, आता इथं आर, बरोबर आहे. आर नंतर यस, टी, यू, व्ही. आता पाहिजे एलिमिनेट ऑप्शन नाही करतात कारण की इथंही पी आहे, इथं बी पी आहे, इथं बी पी आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला सोडा लागेल. जास्त काही कठीण नाही आहे तो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला एबीसीडी पाठ असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला लॉजिक लागला पाहिजे वेळेवर. का केलाय गणितात, बरोबर आहे का नाही? लॉजिक लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर काही विषय नाही आहे. थांबा आता. हा नाही, हा फोटो काढायचा आहे का? फक्त फोटो नका काढू, बुकात लिहा बी. मी ज्या दिवशी बुक पाहिजे मला लिहिलं नाही दिसलं तुम्ही आणि मी मग थांबा, हे नका सोडू. सोपे सोपे झाले बहुत. चलो,
एकदमही सोपे सोपे खायला मजा नाही येत. थोडस प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णानुक्रमानुसार पुढील अक्षराने बदलली आणि नंतर याप्रमाणे बनलेल्या प्रत्येक शब्दाच्या अक्षरांची इंग्रजी वर्णानुक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली. तर सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरे अक्षर आणि सर्वात उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून, अरे बापा, हा लगाव जोर. काय येत आहे? 13. अजून समजत नसेल तर विचारा, मी वापस समजून सांगतो. असं काही नाही आहे का पहिल्याच वेळी डोक्यात जाते बा म्हणाले. ठीक आहे. का बेसिक म्हणजे बेसिकच चालू आहे. होऊ दे लेक्चर, थांब. पहिल्या दिवशी होती का तू? सांगतो रे, हे होऊ दे, एवढं लाईव्ह चालू आहे आता. बारा का 13? प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णानुक्रमानुसार पुढील अक्षरात बदलवली. ठीक आहे. जी नंतर यच येईल, आर नंतर आर नंतर यस, ओ नंतर पी, डब्ल्यू. चलो सोडवून पाहू काय येत आहे लॉजिक. तर पा इथं काय म्हणताय, सगळ्यात पहिले प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णानुक्रमानुसार पुढील अक्षराने बदलली. बदलो पुढील अक्षरानं. जीचं काय येते इथं यच, आरचं काय येईल आरच्या पुढं यस, ओच्या पुढं पी, डब्ल्यूच्या पुढं एक्स. ठीक आहे. हा नंतर टीच्या पुढं हा यूच्या नंतर व्ही, आरच्या नंतर केच्या नंतर हा बरोबर आहे यल का, हा एफ नंतर हा आय नंतर एन नंतर जी नंतर एच, एल नंतर हा जोरानं म्हणत जा, मला ऐकायला नाही येत. हा ओ नंतर पी, हा डी नंतर पी. एमपीसी झालं, एससी पाहिजे होतं, एमपीएससी आलं असतं नाही का. बर. आणि नंतर ह्याप्रमाणे बनलेल्या प्रत्येक शब्दाच्या अक्षरांची इंग्रजी वर्णानुक्रमानुसार काय म्हणताय, प्रत्येक शब्दाची म्हणताय. ठीक आहे. आता ह्या 4 शब्दापासून पहिल्या अटीनुसार, हे पहिली अट होती आपली, आता हे दुसरी अट. पहिल्या अटीनुसार आपण ना त्याच्या पुढचे शब्द घेतले, बरोबर आहे. दुसऱ्या अटीनुसार प्रत्येक शब्दांच्या अक्षराची इंग्रजी वर्णानुक्रमानुसार म्हणजे ए पासून तर झेड पर्यंत अशी मांडणी करायची आहे. पण कशी, तर डावीकडून उजवीकडे. म्हणजे इथं सुरुवात होईल. म्हणजे इथं आता सपोज इथं जरी एक्स आहे, इथं काय आहे पहिले एच एस पी एस, मला वाटतं हे लाईनीत आहे, बरोबर आहे. जर दुसरं अक्षर इथं काय, तर मग त्याच्यात पाहायचं का सर्वात लहान अक्षर कोणतं आहे. आता याच्यानुसार जाऊ प्रत्येक शब्दाच्या अक्षराची. आता हे शब्द भेटले आहे, त्याच्या शब्द झाला त्याच्या अक्षरापासून डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. चढत्या क्रमाने म्हणजे पहिले ए येईल, नंतर बी येईल, नंतर सी येईल. आता हा अक्षर घेऊ, याच्यात सांगा पहिले काय येईल, एबीसीडी म्हणा. पहिले यच येईल, मान्य आहे, पहिले यच आला. हा दुसरा कलरने घेतो, हा माहिती आता कन्फ्युजन. यच आला, यच नंतर काय ते पी क्यू आर एस, पहिले येईल पी, बरोबर आहे. नंतर यस आला, नंतर यक्स आला. हा झाला पहिला शब्द प्रॉपर कंप्लीट. दुसरा शब्द, आता याच्यात पहिले काय येईल, यल येईल, यल नंतर
यस आला, नंतर यू येईल, नंतर व्ही येईल. मान्य आहे? इथं इथं काय येईल पहिले? हा जी, नंतर एच, मग जे, नंतर का ओ. आता इथं पहिले काय येईल? सी येईल, ई येईल, नंतर यम येईल, नंतर पी येईल. बरोबर आहे? इथपर्यंत बरोबर आहे का? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 4 शब्दाची मांडणी केली, झाले. दुसरी टर्म झाली कंप्लीट. डावीकडून उजवीकडे केली. हे बाजू डावी, तिकडची बाजू उजवी. डावीकडून चढता क्रम. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. प्रत्येक शब्दाच्या अक्षराची करायची होती, शब्दांची नाही आहे. मागच्या गणितात आपण का पाहिजे? डायरेक्ट शब्दाची मांडणी होती. तो जो गणित पाहिला होता, बॅट अँट वाला जो गणित पाहिला होता, तिथे डायरेक्ट शब्दाची मांडणी करायची होती. इथं शब्दातल्या अक्षराची मांडणी करायची आहे. तर सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरे म्हणते. हा, सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरे अक्षर. मग डावा टोक कोणता आहे? डावी बाजू हे झाली. डाव्या टोकाकडून कितवा अक्षर पाहिजे? तिसरा अक्षर. तिसरा अक्षर काय इथं? यस. मान्य आहे? त्याच्यानंतर आणि डाव्या टोकाकडून त्यानंतर सर्वात उजवीकडील शब्दाच्या, सर्वात उजवीकडील शब्द कोणता आहे? पी. मान्य आहे? कुठे गेला? उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून दुसरे अक्षर. आता हा शब्द आहे, त्याच्या डावा टोक. आता याचा डावा टोक कोणता? डावा टोक इकडे जाईल ना, बरोबर आहे? डाव्या टोकाकडून किती अक्षर रे बाबा? दुसरे. म्हणजे सर्वात उजवीकडील शब्द आहे पी, त्याच्या डाव्या टोकाकडून दुसरा शब्द. याच्या डाव्या टोकाकडून दुसरा शब्द कोणता आहे? तर इथं आहे ई. डाव्या टोकाकडून दुसरे अक्षर कोणाच्या? तर सर्वात उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून किती अक्षर? तर दुसरे. जर मी इकडून चाललो, पीच्या डावीकडे पहिल्या स्थानकावर यम आहे, दुसऱ्या स्थानकावर कोण बसला आहे? ई बसलाय. अतिशय उजवीकडचा भाग हा आहे. आता हा जर इकडे पाहत आहे, उजव्या टोकावर बसलाय. इकडे जर गेलो तर उजवीकडे, तिकडे गेलो तर डावीकडे. याच्या डावीकडील दुसऱ्या स्थानकावर आहे. पहिल्या स्थानकावर यम आहे, दुसऱ्या स्थानकावर ई आहे. इथपर्यंत समजलाय? इथपर्यंत कन्फ्युजन आहे का सांगा? प्रश्न इथंच संपला. ठीक आहे. इथं ई भेटला, इथं का भेटला? यस. डावीकडून, अतिशय डावीकडील डाव्या टोकाचं तिसरा स्थान म्हणजे यस. आणि उजवीकडून जर शब्दाची सुरुवात केली तर त्याच्या डावीकडील दुसरा स्थान कोण आहे? ई. ई आणि यसच्या मधातले कुठून अक्षरे पाहायची आहे? तर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णानुक्रमानुसार विचारले. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार म्हणजे अल्फाबेटच्या दरम्यान. मग ई पासून तर यस पर्यंत किती अक्षर येते? ई नंतर काय येते? म्हणा ना, यफ. एक एक म्हणा. ई नंतर यफ, मग जी, एच, आय, जे, के, यल, यम, एन, ओ, पी, क्यू, आर. यस आहे. ई पासून तर यस. ई पकडला का तुम्ही ना? नाही. बरोबर आहे ना? ई नाही पकडलं ना. हा ई होता, इथं काय होता? यस. याच्या दरम्यान किती अक्षर आले होते मग? आहे ऑप्शन मध्ये 13 आहे. असा प्रश्न आहे. ठीक आहे. मग अशी बहुत सोपे होते. 2 किती आहे, समसंख्या किती आहे, डायरेक्ट घाम. एक घाव 2 तुकडे. 15-20 मिनिटं खाऊनच टाकते. आणि तुम्हाला सांगतो आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आहे इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लगेच 10 मोजले का? पहिलाच ऑप्शन आहे 10. एक नंबर तो गोला करते. झाला. ओके. घरी येते झाला फुल अधिकारी. फुल अधिकारी. मग आन्सर केल्यावर त्याला दिसते नाही, इथं तर इंग्रजी शब्दानुसार विचारलाय. इंग्रजी शब्दानुसार 13 आहे आणि तो ऑप्शन दुसरा आहे. जो उत्तर चुकीचा राहते तोच पहिला आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळी असं नाही राहत. ठीक आहे. मी सांगत आहो तुम्हाला का बा याच्या दोघातला मधातला गॅप आहे 10चा, तर तो उत्तर तुम्हाला ऑलरेडी दिला आहे 10, पण तो उत्तर नाही आहे. उत्तर काय आहे? तर उत्तर 13 आहे. काऊन? तर त्याने इंग्रजी वर्णानुक्रमानुसार विचारलं आहे. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार नसतं विचारलं तर त्याचं उत्तर 10 आलं असतं. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार म्हटलं आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर येते 13. समजलं? डोक्याच्या वरून गेलं? हो म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मी सांगतो डबल.
असं काही नाही, लक्ष द्या. त्यानं सुरुवातीला अट ठेवली होती का बा पहिली अट आहे का प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णानुक्रमानुसार पुढील अक्षरांना बदलावी. ठीक आहे, बदलली. जी नंतर यश घेतला, आर नंतर यस, ओ नंतर पी, डब्ल्यू नंतर एक्स घेतला. बरोबर आहे, इथपर्यंत क्लिअर केलं आपण ना, हे अट मान्य केली. दुसऱ्या अटीत तो म्हणते अक्षरांची वर्णानुक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली. म्हणजे इथून मांडणी केली आहे डावीकडून उजवीकडे अक्षरांची केली आहे. म्हणजे हे 4 अक्षर मिळून एक शब्द तयार झाला. बरोबर आहे, जो आपल्याला वाचता येऊन नाही राहिला. त्याचा अर्थ जे काही असेल ते 4 अक्षर मिळून एक शब्द तयार झाला. मागच्या गणितात शब्द जे होते ते अल्फाबेटिकल लावले होते, यावेळी त्यांना अक्षर म्हणले आहे. शब्दातले अक्षर हे चढत्या क्रमानुसार डावीकडून उजवीकडे न्यायचे आहे. बरं, तिकडला भाग जर स्किप केला, हा एवढाच शब्द पकडला तर एक्स हा उजव्या स्थानकावर आहे, यच हा डाव्या स्थानकावर आहे. एवढा मान्य आहे. म्हणून डावीकडे उजवीकडे, डावीपासून तो उजवीकडे जात असताना याची मांडणी केली, सगळे अक्षर बरोबर लावले. मग त्यानंतर विचारलं आपल्याला सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून, तुम्ही कन्फ्युज कुठे झाले असते माहिती आहे का, त्याने जर हे सर्व शब्द नसता टाकला सर्वात डावीकडील शब्दाच्या, काही गरज नव्हती याची, फक्त तुम्ही कन्फ्युज झाले पाहिजे म्हणून त्याने टाकलाय. सरळ प्रश्न आहे, डाव्या टोकापासून तिसरे अक्षर आणि उजव्या शब्दाच्या डाव्या टोकाकडून दुसरे अक्षर, याच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. पण कशात, तर हे आहे इंग्रजी वर्णानुक्रमानुसार. म्हणजे इंग्रजीची जे 12 खडी आहे तुमची अ आ इ, बरोबर आहे ना. हो म्हणून राहिले, इंग्रजीची 12 खडी अ आ इ आहे. हो म्हणताय तुम्ही, लिटरली हो म्हणून राहिले, हो म्हणते. इंग्रजीची 12 खडी अ आ इ आहे, मग सरले सांगा लागल मराठीत इंग्लिश शिकवा म्हणून. एबीसीडी. ए फॉर त्यांनी सांगितलं ना, ए फॉर ऍपल, बी फॉर बड़ा ऍपल, सी फॉर डबल ऍपल, सॉरी सी फॉर छोटा ऍपल, डी फॉर डबल ऍपल, ई फॉर उसका ऍपल, एफ फॉर फुकट का ऍपल, पुरे झेड पर्यंत ते आपल्याला तसं. ठीक आहे. हा, तर मग अशा प्रकारचा गणित होता. ठीक आहे, असेही प्रश्न येते. असे प्रश्न वेळ खाऊ आहेत. ठीक आहे, इथं तुमच्याजवळ वेळ आहे, परीक्षेत वेळ राहत नाही, कारण की टायमर असते 25 मिनिटाचा आणि तो सतत डोक्यावर आपटत राहते. एखादी गोष्ट जर डोक्यावर आपटत राहिली तर येणारं बी काम बिघडून जाते. ठीक आहे, त्याच्यामुळं चांगली प्रॅक्टिस करायची, हे त्याचं विश्लेषण आहे. ठीक आहे. का फोटो काढायचा आहे का? इथंच तर लिहिलं आहे सगळं, ह्यात काय डबल डबल आहे. अच्छा, तेच आहे वाटते. झालं, आम्हाला अजून आहे आपल्याजवळ बहुत स्टॉक आहे. हा, 5 ऑप्शन आहे. कोणतरी मग अशी 5 म्हणजे 5 ऑप्शन टाकले.